धंतोली। शाळेपासून 50 मीटरच्या अंतरावर जंक फूड मिळू नये यासाठी FDA कडून आदेश काढण्यात आले आहेत। तुकाराम मुंडेंनी हे आदेश दिले आहे। खरं तर त्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू होते अजून स्पष्ट झालं नसलं तरी अनेक शहरं आहे आणि शाळा आहे ज्यामध्ये नागपुरातील शाळांपासून काही अंतरावर जे आहे अशा पद्धतीचे पदार्थ जे आहे ते विकले जाते। खरं तर त्यांना जंक फूड म्हणजे जास्त मीठ आणि साखर, त्यामुळे कुठेतरी लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि हा लठ्ठपणा वाढू नये, त्यांना निरोगी बालपण मिळावं, सक्षम महाराष्ट्र व्हावा या अनुषंगाने खरं तर तुकाराम मुंडे यांनी आदेश दिले आहे। FDA कडून सगळे या संदर्भातले अंमलबजावणी काय लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ आहेत ते अगदी शाळेपासून जवळ असलेल्या अंतरावर मिळते आहे। याच ठिकाणी मी सध्या हा जो भाग आहे हा खरं तर धंतोलीचा परिसर आहे। धंतोली परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो खाण्यापिण्याचे पुढे असो किंवा जे नाश्त्याचे पॉईंट असो त्या ठिकाणी जे ज्याला आपण जंक फूड म्हणू शकतो अशा पद्धतीचे पदार्थ जे आहे ते विकले जाते आहे। त्यामुळे तुकाराम मुंडेकडून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचे आदेश दिले जाणार आहे आणि कशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे। कारण तर यामध्ये छोटे छोटे दुकानदार सुद्धा अनेक ठिकाणी आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या सगळ्या संदर्भात जो चालत असतो त्या उदरनिर्वाहावर कुठेतरी शाळेपाशी जवळ असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा भविष्यात गदा येणार आहे। या ठिकाणी लहान मुलं येऊन खातात का आणि त्यांच्यावर आरोग्यावर परिणाम होतात काय अनुषंगाने जरी निर्णय घेतला असला तरी याचा फटका जो आहे तो छोट्या व्यावसायिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। या ठिकाणी असलेली शाळा आणि आजूबाजूला असलेले विक्री जाणारे जंक फूड सारखे जे पदार्थ आहे किंवा पॅक फूड सारखे जे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, या सगळ्या अनुषंगाने आता कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये निर्णय घेतले जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी केव्हा होईल हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। मात्र शहरातील अनेक भागांमध्ये अशा शाळा आहे ज्या शाळेच्या अगदी लागून असलेले 50 मीटरच्या आतमध्ये असणारे आहे, तर काही ठिकाणी 50 मीटर जरी अंतराची अट घातली असती तर तिथून एक चौक जरी पार केला तरी अशा पद्धतीचे अनेक वस्तू ज्या आहेत त्या सहज उपलब्ध होऊ शकणार आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड सुद्धा उद्भवू शकते असेही प्रश्न जे आहे कुठेतरी स्थानिक नागरिकांना किंवा ज्या व्यवसाय करतात त्यांच्याकडून आता कुठेतरी विचारले जाऊ लागलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।